नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनची माहिती घेत असताना जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन कोणत्या सिच्युएशनमध्ये लागू पडतं असं आपण म्हणू शकतो, त्या रिअल लाईफ सिच्युएशन्स आपण बघितल्या. त्यानंतर जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन, त्याचा मीन व्हेरियन्स कसा डिराईव्ह करायचा थेरॉटिकली हे आपण पाहिलं. आजच्या लेक्चरमध्ये जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनचा अभ्यास करत असताना जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनचं प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन PGF ज्याला आपण म्हणतो ते कसं काढलं जातं, त्यानंतर जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन हे ॲडिटिव्ह प्रॉपर्टी फॉलो करतं की नाही, त्यानंतर जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनची मेमरीलेस प्रॉपर्टी ज्यालाच आपण लॅक ऑफ मेमरी प्रॉपर्टी असं पण म्हणतो, त्यानंतर जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनचं रिकरन्स रिलेशन ह्या गोष्टी अभ्यासणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की PGF म्हणजेच प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन, कुठल्याही रँडम व्हेरिएबलचं प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन काढत असताना त्याचं जे नोटेशन आपण वापरतो ते म्हणजे Px ऑफ यस, म्हणजे PGF ऑफ x इज डिनोटेड बाय Px ऑफ यस. आणि इथं x हे रँडम व्हेरिएबल आपलं काय जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर P फॉलो करत आहे. त्यामुळं बाय द डेफिनेशन ऑफ PGF आपल्या PGFचा फॉर्म्युला जो आहे तो एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ यस रेस टू एक्स असा आहे. आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ यस रेस टू एक्स इज written by the definition of expectation of a function of random variable, that is summation over x s raised to x into p of x. हे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ s raised to x चं फॉर्म्युला आहे. मग आता x हे रँडम व्हेरिएबल जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन फॉलो करत असल्यानं आपण समेशनला x ची रेंज x रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी s रेस टू x आणि p ऑफ xच्या ठिकाणी q रेस टू x इंटू p म्हणजे जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनचं PMF आपण इथं लिहिलेलं आहे. आता p हा कॉन्स्टंट असल्यामुळं तो समेशनच्या बाहेर आपण लिहिला आणि समेशन x रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी आणि q रेस टू x आणि s रेस टू x जे सेपरेट होते त्या दोघांना एकत्र करून आपण त्या दोघांचा एकत्रित ची पॉवर आहे ती आपण x अशी घेतली. मग आता ही जी आपली समेशन आहे दॅट इज अ सेरीज. आता ती सेरीज आपण स्प्लिटअप करत असताना x ची प्रत्येक व्हॅल्यू पुट करून ती सेरीज आपण नेक्स्ट स्टेपला लिहितोय. p इंटू ब्रॅकेट QS रेस टू 0 प्लस QS रेस टू 1 प्लस QS रेस टू 2 प्लस QS रेस टू 3 असे इन्फिनिटीपर्यंत ती सेरीज आपण डॉट 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 अशी पुढं लिहिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट लाईनला त्याचं सिम्प्लिफिकेशन आपण खाली घेतलं. p इंटू ब्रॅकेट 1 QS रेस टू 0 दॅट इज 1 प्लस QS रेस टू 1 इज QS प्लस Q स्क्वेअर S स्क्वेअर प्लस Q क्यूब S क्यूब प्लस अशा पद्धतीनं त्या टर्म्स येत राहतील. मग आता ही जी ब्रॅकेटमध्ये जी सेरीज लिहिलेली आहे ती ब्रॅकेटमधली जी सेरीज आहे दॅट इज अ जॉमेट्रिक सेरीज आणि ते कोणत्या फंक्शनचं एक्सपान्शन आहे तर 1 मायनस QS रेस टू -1 त्याचं ते एक्सपान्शन म्हणजे आपली ती सेरीज आहे. त्यामुळे त्या सेरीजबद्दल आपण काय लिहिलं आहे तर 1 मायनस QS रेस टू -1. त्यामुळं PGF ऑफ x आपल्याला काय मिळालं तर p इंटू 1 मायनस QS रेस टू -1. दिस इज द PGF ऑफ geometric distribution with parameter p. आता हे जे PGF आहे हे PGF आपल्याला ॲडिटिव्ह प्रॉपर्टी आपण ज्या वेळेला प्रूव्ह करतो
फॉलो होते की नाही हे बघण्यासाठी आपण ज्या वेळेला प्रूव्ह करायला जातो त्यावेळेला आपल्याला हे PGF उपयोगी पडतं. प्रॉबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन. प्रॉबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन हे प्रत्येक डिस्ट्रीब्युशनसाठी युनिक असं आपल्याला मिळत असतं. तर नेक्स्ट लाईनला आपल्याला ॲडिटिव्ह प्रॉपर्टी बघायची आहे जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनची, म्हणजे ती फॉलो होते किंवा नाही हे आपल्याला आपण त्याच्यावरून सांगू. त्याचं स्टेटमेंट असं आहे, तर फॉर जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन ॲडिटिव्ह प्रॉपर्टी डज नॉट होल्ड. म्हणजे जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनसाठी ॲडिटिव्ह प्रॉपर्टी फॉलो होत नाही. इतर जी डिस्ट्रीब्युशन्स आहेत, इतर डिस्ट्रीब्युशन्ससाठी ॲडिटिव्ह प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे या अगोदर. पायथॉन डिस्ट्रीब्युशनसाठी बघितली आहे किंवा BSc फर्स्ट इयरमध्ये असताना बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनसाठी आपण बघितलेली आहे. तर त्या पद्धतीची ॲडिटिव्ह प्रॉपर्टी जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनसाठी फॉलो होत नाही. ही स्टेटमेंट आपल्याला सांगतं आहे. म्हणजेच इफ x follows geometric distribution with parameter p1 and y follows geometric distribution with parameter p2, x and y are independent random variables, then x plus y does not follow the geometric distribution. ॲडिटिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय, दोन इंडिपेंडंट आणि सेम डिस्ट्रीब्युशन असणाऱ्या रँडम व्हेरिएबलच्या ॲडिशनचं डिस्ट्रीब्युशन काय आहे, तर ते ॲडिशनचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा जर ओरिजिनल डिस्ट्रीब्युशन असेल तर आपण ॲडिटिव्ह प्रॉपर्टी होल्ड झाली असं म्हणतो. पण इथं x प्लस वाय दोन इंडिपेंडंट आणि सेम डिस्ट्रीब्युशन असणारे रँडम व्हेरिएबल जे आहेत त्यांची ॲडिशन x प्लस वाय ह्यांचं डिस्ट्रीब्युशन जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन येत नाही. म्हणजे ॲडिटिव्ह प्रॉपर्टी फॉलो होत नाही. आता मग ती कशी काय फॉलो होत नाही किंवा त्याचा आपण नेक्स्ट प्रूफ बघूयात. तर आपल्याला काय माहिती आहे, तर आपल्याकडं एक गोष्ट माहिती आहे की x हे रँडम व्हेरिएबल जे आहे ते जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन फॉलो करतं आहे विथ पॅरामीटर p1. त्यामुळं आपण त्याचं PGF डिफाईन करू शकतो किंवा लिहू शकतो डायरेक्टली. अगोदर आपण त्याचं प्रूफ बघितले PGF कसं असतं जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनचं. तर त्याच्यावरून जॉमेट्रिक विथ पॅरामीटर p1 साठी आपण लिहू शकतो px ऑफ s इज इक्वल टू p1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस q1s ब्रॅकेट रेस टू -1. त्याच पद्धतीनं आपल्याला दुसरं जे व्हेरिएबल आहे दॅट व्हेरिएबल y फॉलोज अ जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर p2. त्यामुळे त्याचं सुद्धा जे PGF आहे ते PGF आपण py ऑफ s इज इक्वल टू p2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस qs ब्रॅकेट रेस टू -1 अशा पद्धतीनं ते आपण त्याचं PGF लिहू शकतो. आता हे दोन व्हेरिएबल इंडिपेंडंट आहेत x आणि y, ही सुद्धा गोष्ट आपल्याला माहिती आहे. आता मग आपल्याला ह्या दोन व्हेरिएबलच्या ॲडिशनचं डिस्ट्रीब्युशन काय आहे, काय येतं हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळं आपण त्या दोघांची जी ॲडिशन x प्लस वाय करणार आहोत त्याला आपण z हे नवीन व्हेरिएबल आहे असं आपण डिनोट करतोय. म्हणजे थोडक्यात आपल्याला झेडचं डिस्ट्रीब्युशन काढायचं आहे. मग आता आपल्याला एखाद्या व्हेरिएबलचं डिस्ट्रीब्युशन काढायचं असतं त्यावेळेला आपण PGF ची मेथड वापरू शकतो. म्हणजे नवीन व्हेरिएबलचं PGF कोणत्या डिस्ट्रीब्युशनच्या PGF सारखं दिसतंय ह्याच्यावरून आपण म्हणू शकतो की हां त्या नवीन व्हेरिएबलचं डिस्ट्रीब्युशन हे आहे किंवा ते त्यासारखं दिसतंय. त्यामुळे आपल्याला इथं झेड म्हणजेच x प्लस वाय जो आहे त्याचा आपल्याला काय काढायचं आहे, PGF काढायचं आहे. तर now to find distribution of z is equal to x plus y, that is a PGF of z. आणि PGF of z आपण बाय डेफिनेशन कसं लिहू शकतो, तर pz of s is equal to expected value of s raised to z. हे बाय डेफिनेशन आपण लिहिलं. आता z म्हणजेच कोण आहे, तर x प्लस वाय आहे. त्यामुळे झेडच्या ठिकाणी आपण x प्लस वाय ही नेक्स्ट स्टेपला व्हॅल्यू पुट करतो. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ s रेस टू x प्लस वाय. आता इथं x आणि y हे दोन्ही काय आहेत, पॉवरमध्ये आहेत. x प्लस वाय ही टर्म पॉवरमध्ये आहे. आता पॉवरची ॲडिशन कधी होते, ज्या वेळेला त्याचा बेस सेम असेल त्यावेळेलाच त्यांची ॲडिशन होते. त्यामुळे त्याचा बेस सेपरेट आणि त्यांच्या पॉवर सेपरेट करून आपण नेक्स्ट स्टेपला लिहितोय एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ s रेस टू x इंटू s रेस टू वाय. हे तुमचं
जॉईंट एक्सपेक्टेशन आहे दोन फंक्शनचं. आता एक्स आणि वाय हे दोन्ही रँडम व्हेरिएबल इंडिपेंडंट असल्या कारणानं त्यांची फंक्शनसुद्धा इंडिपेंडंट असतात आणि त्याची फंक्शन्स इंडिपेंडंट असल्यामुळं त्यांचं जे जॉईंट एक्सपेक्टेशन आहे ते जॉईंट एक्सपेक्टेशन इज इक्वल टू दी प्रॉडक्ट ऑफ देअर सेपरेट एक्सपेक्टेशन्स. हा जो आपला थेरम आहे, थेरम ऑन एक्सपेक्टेशन्स, त्यानुसार आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू एक्स इंटू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू वाय हे असं आपण सेपरेट केलं. हा थेरम ऑन एक्सपेक्टेशन आपल्याला BSc भाग 1 मध्ये आपण पाहिलेला आहे. त्याचा वापर करून आपण हे सेपरेट एक्सपेक्टेशन्स लिहिलेली आहेत. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू एक्स म्हणजेच काय आपलं, तर PGF ऑफ एक्स, त्याला आपण PX ऑफ एस बाय डेफिनेशन आपण ते तर काय करू शकतो, डिनोट करू शकतो. आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू वाय जो आहे त्याला आपण PY ऑफ एस म्हणजे PGF ऑफ वाय असं म्हणू शकतो. म्हणजे इथं आपल्याला दोन सेपरेट PGFचं मल्टिफिकेशन मिळतं. आता PX ऑफ एस जो आहे आपण अगोदर सुरुवातीला जो लिहिलेला आहे तो आपण इथं PX ऑफ एसच्या जागी पुट केला. P1 इंटू 1 मायनस Q1S रेस टू -1 इंटू PY ऑफ एस जो आहे तो PY ऑफ एसच्या ठिकाणी आपण पुट केला P2 इंटू 1 मायनस Q2S ब्रॅकेट रेस टू -1 असा पुट केला. आता ह्या दोन टर्म, दोन PGFचं मल्टिप्लिकेशन आपण जर बघितलं तर ह्यामधून आपल्याला ठोस एखादं PGF मिळत नाही की ज्या PGFचा रिझेम्बलन्स म्हणजे जे PGF जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनच्या PGF सारखं दिसेल असं कुठलंही ठोस PGF आपल्याला मिळत नाही. कारण ह्यामध्ये P1 हा सेपरेट पॅरामीटर आहे, P2 हा सेपरेट पॅरामीटर आहे. त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला फारसा काही बदल करून जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन सारखं दिसणारं PGF आपल्याला कुठंही मिळत नाही. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो RHS इज नॉट ए PGF ऑफ जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन. त्याकडे आपण बघितलं तर ते जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनच्या PGF सारखं दिसत नाही किंवा त्या फॉर्मॅटमध्ये दिसत नाहीये. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ॲडिटिव्ह प्रॉपर्टी फॉर जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन डज नॉट होल्ड. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जी ॲडिटिव्ह प्रॉपर्टी बायनॉमियलसाठी फॉलो होते, पायथॉनसाठी फॉलो होते, ती ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ही जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीत मात्र फॉलो होत नाही किंवा होल्ड होत नाही, ट्रू होत नाही. ओके, मग जर आता ॲडिटिव्ह प्रॉपर्टी फॉलो होत नाही तर मग जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन नेमकी कुठली प्रॉपर्टी फॉलो करतं किंवा त्या प्रॉपर्टीचं नाव काय, तर जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन हे जी प्रॉपर्टी फॉलो करतं त्याला मेमरीलेस प्रॉपर्टी असं म्हणतात किंवा त्यालाच लॅक ऑफ मेमरी प्रॉपर्टी असं सुद्धा म्हटलं जातं. आता लॅक ऑफ मेमरी प्रॉपर्टी म्हणजे काय किंवा ती कशी डिफाईन करतात, त्याचा नेमका सिग्निफिकन्स काय. आता इथं मॅथमॅटिकली आपण लिहिलंय खाली, पण त्याचा नेमका सिग्निफिकन्स काय. सपोज ए डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल x has a geometric distribution with parameter p, then the probability function is thus given by p probability of x takes value small x is equal to q raised to x into p. Then for any two positive integers s and t, the following property holds. काय दिले खाली आपण, the probability that x is greater than s plus t given that x is greater than s is equal to probability of x is greater than t. याचाच अर्थ काय, तर x हा रॅन्डम व्हेरिएबल आपण काय करतोय, जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय असं आपण म्हणतोय. म्हणजे x हा काय असतो आपला जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनमध्ये, तर नंबर ऑफ फेल्युअर्स बिफोर फर्स्ट सक्सेस असतो. म्हणजे ह्या इक्वेशनच्या LHSला जे काय दिले ती एक कंडिशनल प्रोबॅबिलिटी आहे. ती कंडिशनल प्रोबॅबिलिटी कुठल्या इव्हेंटची आहे किंवा कुठल्या रॅन्डम व्हेरिएबलची आहे, तर गिवन दॅटच्या पुढे जे आपण लिहिलेलं आहे तो इव्हेंट ऑलरेडी घडलेला असताना नवीन इव्हेंट घडण्याची जी शक्यता आहे ती शक्यता कुठल्या शक्यतेबरोबर आहे हे आपण तिथं लिहिलेलं आहे. आता तो ऑलरेडी घडलेला इव्हेंट कुठला, तर आपले नंबर ऑफ फेल्युअर्स हे यस पेक्षा जास्त आहेत
यस हा काहीतरी नंबर आहे पॉझिटिव्ह आणि त्याच्यापेक्षा नंबर ऑफ फेल्युअर्स आपले जास्त आहेत असं हा इव्हेंट घडलेला आहे. तो जास्त असताना किंवा जास्त आहेत हे घडलेलं असताना ते नंबर ऑफ फेल्युअर्स यस प्लस टी पेक्षाही जास्त असण्याची जी शक्यता आहे ती शक्यता किती आहे तर ते नंबर ऑफ फेल्युअर्स टी पेक्षा जास्त असण्याच्या शक्यते एवढे आहेत असं ते आपल्याला स्टेटमेंटचा सिग्निफिकन्स आहे. मग आता हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. म्हणजे ही LHSला जी शक्यता दिली आहे कंडिशनल प्रोबॅबिलिटी दिलेली आहे म्हणजे नंबर ऑफ फेल्युअर्स यसपेक्षा जास्त आहेत असं घडलेलं असताना ते यस प्लस टी पेक्षाही जास्त असण्याची प्रोबॅबिलिटी ही टी पेक्षा जास्त असण्याच्या प्रोबॅबिलिटी इतकी आहे हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. म्हणजे LHS ही RHSच्या इक्वल टू आहे असं आपल्याला दाखवावं लागेल. त्यावेळेलाच आपण त्याचं ती प्रॉपर्टी प्रूव्ह झाली असं आपण म्हणू शकू. ओके त्यामुळं इथं बघा मी ते दाखवले की यस हा एक इंटिजर दाखवला. यसमध्ये टी इतकी भर पडल्यानंतर यस प्लस टी कुठं आहे पुढच्या बाजूला आहे आणि मधला जो डिफरन्स आहे तो टी आहे असं धरूया. म्हणजे यस या पॉईंटमध्ये टी इतका इंटिजर एक ॲड केला तर यस प्लस टीला आपण पोचतोय. म्हणजे आपले नंबर ऑफ फेल्युअर्स यस पेक्षा जास्त आहेत म्हणजे ही गोष्ट घडलेली आहे. मग ते नंबर ऑफ फेल्युअर्स यस प्लस टी पेक्षाही जास्त असण्याची शक्यता ही तो जो डिफरन्स आहे मधला टी हा जर जास्त असेल म्हणजे नंबर ऑफ फेल्युअर्स त्या टी पेक्षा जास्त असतील तर आणि तरच शक्य आहे की ते आपले नंबर ऑफ फेल्युअर्स यस प्लस टी पेक्षा जास्त असतील. मग हे प्रूव्ह करत असताना आपल्याला माहिती आहे की एक्स हा जो रॅन्डम व्हेरिएबल आहे तो जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर पी फॉलो करतोय. त्यानुसार आपण त्याचं PMF सुद्धा आपल्याला माहिती आहे. मग आता मी यातली काय केली वरची जी प्रॉपर्टी मी लिहिलेली आहे त्याची LHS जी आहे ती कन्सिडर केली. आता LHS इज अ कंडिशनल प्रोबॅबिलिटी. आता त्यातला पहिला एक्स इज ग्रेटर दॅन यस प्लस टी आहे तो एक इव्हेंट आहे आणि एक्स इज ग्रेटर दॅन यस तो एक इव्हेंट आहे. म्हणजे दुसरा इव्हेंट ऑलरेडी घडलेला असताना पहिला जो लिहिलेला इव्हेंट आहे तो घडण्याची शक्यता आपल्याला काढायची आहे. आणि फ्रॉम द डेफिनेशन ऑफ कंडिशनल प्रोबॅबिलिटी आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी कशी लिहितो समजा प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी असं लिहिलं तर डेफिनेशननुसार आपल्याला काय मिळतं तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवाइडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्रोव्हाइडेड दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज ग्रेटर दॅन 0. त्यानुसार त्या डेफिनेशननुसार कंडिशनल प्रोबॅबिलिटीच्या आपण नेक्स्ट लाईनला त्या इव्हेंट्सच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी डिवायडेड बाय जो इव्हेंट ऑलरेडी घडलेला आहे अनकंडिशनल जो इव्हेंट आहे त्यांना आपण त्याला डिवाइड करतो. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन यस प्लस टी इंटरसेक्शन एक्स इज ग्रेटर दॅन यस डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज ग्रेटर दॅन यस. आता हा जो इव्हेंट आहे तुमचे नंबर ऑफ फेल्युअर्स यस प्लस टी पेक्षा जास्त आहेत म्हणजे यस प्लस टी पासून पुढचा सगळा पोर्शन आणि एक्स इज ग्रेटर दॅन यस यस पासून पुढचा सगळा पोर्शन ह्या दोघांमध्ये कोणता पोर्शन कॉमन आहे म्हणजे तर यस प्लस टी पासून पुढचा पोर्शन जो आहे तो दोन्हीकडं कॉमन आहे. दोन्ही जी रेंज दिलेली आहे त्यामध्ये म्हणजे त्या दोघांचा इंटरसेक्शन मला काय मिळणार आहे एक्स इज ग्रेटर दॅन यस प्लस टी. म्हणून त्या दोघांच्या इंटरसेक्शनबद्दल मी काय लिहू शकतो इंटरसेक्शनच्या प्रोबॅबिलिटीबद्दल मी काय लिहू शकतो तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन यस प्लस टी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर तसाच प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन यस. आता ह्यातला जो न्यूमरेटर आहे आणि जो डिनॉमिनेटर आहे त्याच्या व्हॅल्यू आपल्याला जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनचा वापर करून काढाव्या लागतील. मग त्याचा न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर जो आहे त्याची आपल्याला ती प्रोबॅबिलिटी एक्स इज ग्रेटर दॅन यस हे आपल्याला काढावी लागेल नेमकं काय येते थिअरॉटिकली आणि मग त्या व्हॅल्यू पुट करून मग आपल्याला खाली सिम्प्लिफाय करावं लागेल. मग त्यासाठी मी काय कन्सिडर करतो तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन यस ही काढत असताना यस पासून पुढच्या व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे पुढच्या व्हॅल्यू घेण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे.
तर यस पासून पुढच्या सगळ्या इन्फिनिटीपर्यंतच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यूच्या वरती आपण ती सम घेणार आहोत रँडम व्हेरिएबलची. म्हणजे एक्स इज रनिंग फ्रॉम यस टू इन्फिनिटी, म्हणजे समेशन ऑफ एक्स, समेशन ऑफ पी ऑफ एक्स अँड एक्स रनिंग फ्रॉम यस टू इन्फिनिटी. पी ऑफ एक्स आपला काय आहे तर क्यू रेस टू एक्स इंटू पी. पी हा परत कॉन्स्टंट आहे, तो समेशनच्या बाहेर येणार आणि समेशन हे क्यू रेस टू एक्स वरतीच फक्त अप्लाय होणार. म्हणजे एक्सची व्हॅल्यू यस पासून इन्फिनिटीपर्यंत टाकून आपण ती सिरीज लिहू शकतो. म्हणजे आपण तिथं लिहिलेली आहे नेक्स्ट स्टेपला क्यू रेस टू यस प्लस क्यू रेस टू यस प्लस 1 प्लस क्यू रेस टू यस प्लस 2 प्लस क्यू रेस टू यस प्लस 3 प्लस असे इन्फिनिटीपर्यंत एक्सच्या व्हॅल्यू पुट करून आपण ती सिरीज कंटिन्यू पुढे लिहू शकतो. मग नेक्स्ट स्टेपला मी काय केलं तर तुम्ही त्या सिरीजमध्ये बघितलात तर त्या सिरीजमध्ये क्यू रेस टू यस ही टर्म आहे ती कॉमन आहे सगळीकडे, त्यामुळे ती मी काय केली कॉमन टर्म जी आहे ती ब्रॅकेटच्या बाहेर घेतली. आणि मग ब्रॅकेटमध्ये मला जी सिरीज मिळणार आहे ती सिरीज काय मिळते तर 1 प्लस क्यू स्क्वेअर प्लस क्यू क्यूब प्लस क्यू रेस टू 4 प्लस डॉट 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 अशी ती सिरीज जॉमेट्रिक सिरीज मला मिळणार आहे. आणि ती जॉमेट्रिक सिरीज कुठल्या फंक्शनचं एक्सपान्शन आहे तर 1 मायनस क्यू ब्रॅकेट रेस टू -1 याचं ते एक्सपान्शन आहे. त्यामुळे त्या सिरीजबद्दल मी 1 मायनस क्यू ब्रॅकेट रेस टू -1 असं लिहितोय नेक्स्ट स्टेपला. म्हणजे मला पुढची स्टेप जी मिळतीये ती काय आहे तर पी इंटू क्यू रेस टू यस इंटू 1 मायनस क्यू रेस टू -1. आता तो 1 मायनस क्यू म्हणजेच काय आहे तर पी आहे, कारण पी प्लस क्यू इज इक्वल टू 1 असतं, किंवा पी इज इक्वल टू 1 मायनस क्यू किंवा क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी. त्यामुळं 1 मायनस क्यू इज इक्वल टू पी आहे. मग ती व्हॅल्यू तिथं पुट केल्यानंतर पी रेस टू -1 अशी आपल्याला व्हॅल्यू मिळेल. आणि पी रेस टू -1 आणि अगोदरचा पी रेस टू +1 आहे ते एकमेकाला कॅन्सल होतील आणि मला जे फायनल व्हॅल्यू मिळेल ती क्यू रेस टू यस मिळेल. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन यस इज इक्वल टू क्यू रेस टू यस. म्हणजे ज्या पॉईंटपासून एक्स हा मोठा असण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे ती तो पॉईंट म्हणजे यस काय होते क्यूची पॉवरमध्ये येतोय तो पॉईंट. अशा पद्धतीने आपल्याला ह्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी मिळाली. सिमिलरली याच पद्धतीने आपण पुढं प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन यस प्लस टी काढू शकतो. ती किती येणार आहे मग जशी वर आपण काढली तशीच क्यू रेस टू यस प्लस टी आपल्याला अशा पद्धतीने ती मिळणार आहे. मग आता ह्या दोन व्हॅल्यू अगोदरचे जे एल एच एसचं इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करून लिहिलं होतं त्या इक्वेशनमध्ये पुट केली. न्यूमरेटरची जी प्रोबॅबिलिटी आहे ती न्यूमरेटरची प्रोबॅबिलिटी क्यू रेस टू यस प्लस टी अशी आहे आणि डिनॉमिनेटरला जी प्रोबॅबिलिटी आहे त्याची व्हॅल्यू आपण क्यू रेस टू यस अशी पुट केली. आता न्यूमरेटरची जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे पॉवरची सम आहे, म्हणजे त्या पॉवर सेपरेट करून आपण त्याचा बेस लिहिला तर क्यू रेस टू यस इंटू क्यू रेस टू टी असा लिहिला. त्याचा डिनॉमिनेटर क्यू रेस टू यस तसाच आहे. क्यू रेस टू यस आणि क्यू रेस टू यस डिनॉमिनेटरमधला हे दोन्ही कॅन्सल होतील आणि क्यू रेस टू टी राहील. मग आता आपल्याला माहिती आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन यस प्लस टी म्हणजे क्यू रेस टू यस प्लस टी आहे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन यस म्हणजे क्यू रेस टू यस आहे. मग आता मला इथं प्रोबॅबिलिटी ऑफ क्यू रेस टू टी ही जर टर्म मिळाली असेल तर ती वरील प्रमाणे कुणाची प्रोबॅबिलिटी असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन टीची ती प्रोबॅबिलिटी असेल. म्हणजे आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन टी ही म्हणजेच आपली जी मेमरी लिस्ट प्रॉपर्टी होती त्याची आर एच एस आहे. त्यामुळं एल एच एस आणि आर एच एस मला इक्वल मिळतील. म्हणजेच काय होईल प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन यस प्लस टी गिवन दॅट एक्स इज ग्रेटर दॅन यस and that probability is equal to probability of x greater than t. And this is the proof of memoryless property or lack of memory property. अशा पद्धतीने आपण ही प्रॉपर्टी प्रूव्ह करू शकतो. त्याचा सिग्निफिकन्स पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेला आहे. त्या पद्धतीने ते लक्षात ठेवलं तर आपल्याला ते जास्त समजण्यास मदत होईल. आता नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे अभ्यासायचं आहे जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन अभ्यासत असताना
ते म्हणजे रिकरन्स रिलेशन ऑफ जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन. तर आता हे रिकरन्स रिलेशन काय आहे ते फाइंड करत असताना मला एक गोष्ट माहिती आहे की मी जे रँडम व्हेरिएबल घेतलेलं आहे ते जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन एक्स फॉलोज अ जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर पी, आणि त्याचं पी एम एफ आपण खाली लिहिलेलं आहे. पी ऑफ एक्स इज इक्वल टू क्यू रेस टू एक्स इंटू पी, आणि एक्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या 0, 1, 2 अप टू इन्फिनिटीपर्यंत आहेत. आणि या व्यतिरिक्त जर व्हॅल्यू असेल तर ती प्रॉयल्टी किती असणार, किंवा त्यावेळेचं प्रॉयल्टी फंक्शन जे असणार आहे पी एम एफ असणार आहे ते 0 असणार आहे. त्यामुळे मी पी ऑफ एक्स जे फंक्शन आहे क्यू रेस टू एक्स इंटू पी त्याला इक्वेशन 1 म्हटलं. आणि त्या इक्वेशन 1 मध्ये समजा मी एक्सच्या ठिकाणी एक्स प्लस 1 व्हॅल्यू पुट केली तर मला जे फंक्शन मिळणार आहे ते पी ऑफ 1 इज इक्वल टू क्यू रेस टू एक्स प्लस 1 इंटू पी असं मिळणार आहे. त्याला मी इक्वेशन 2 असं म्हणतोय. आता मी काय करतो, नेक्स्ट लाईनला इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 नी डिवाइड करतो. मग मला काय मिळते बघूया. तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स प्लस 1 डिवाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू क्यू रेस टू एक्स प्लस 1 इंटू पी डिवाइडेड बाय क्यू रेस टू एक्स डिवाइडेड इंटू पी. हे इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 2 झालं. आता हे आपण सिम्प्लिफाय केलं तर क्यू रेस टू एक्स इंटू क्यू इंटू पी असं मला मिळणार, आणि डिनॉमिनेटरला काय मिळणार, क्यू रेस टू एक्स इंटू पी आहे तसंच राहणार. आता यातला क्यू रेस टू एक्स कॅन्सल होईल, पी पी म्हणजे न्यूमरेटरचा पी डिनॉमिनेटरचा पी कॅन्सल होईल. हे न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या ज्या सेम व्हॅल्यू आहेत त्या एकमेकांना कॅन्सल होतील, आणि शिल्लक जी फायनल राहील ते फक्त मला क्यू राहील. म्हणजे पी ऑफ एक्स प्लस 1 डिवायडेड बाय पी ऑफ एक्स इज इक्वल टू मला काय मिळेल, क्यू असं मिळेल. मग मला जे रिकरन्स रिलेशन काढायचं असतं ते रिकरन्स रिलेशन 2 सक्सेसिव्ह प्रॉयल्टीसाठी काढायचं असतं. म्हणजे अगोदरच्या प्रॉयल्टीवरून पुढची प्रॉयल्टी आपल्याला काढता येईल. म्हणजे 2 सक्सेसिव्ह व्हॅल्यूज मधल्या प्रोबॅबिलिटीमध्ये ते कनेक्शन जोडणारं जे रिलेशन असतं त्याला आपण रिकरन्स रिलेशन म्हणतो. मग ते रिकरन्स रिलेशन मला कशा पद्धतीने मिळेल, मी जो डिनॉमिनेटरचा पी ऑफ एक्स आहे तो इक्वेशनच्या इकडं मल्टिप्लायर म्हणून नेला तर मला काय मिळेल, पी ऑफ एक्स प्लस 1 इज इक्वल टू क्यू इंटू पी ऑफ एक्स. सो दिस इज अ रिकरन्स रिलेशन ऑफ जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन. आता मग मला ह्या रिकरन्स रिलेशनचा वापर करून सक्सेसिव्ह प्रॉयल्टीज जर काढायच्या असतील, प्रॅक्टिकलमध्ये वगैरे आपल्याला त्या काढाव्या लागतात, तर काढायच्या असतील तर मी काय करणार, तर माझं जे जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनचं पी एम एफ आहे त्या पी एम एफमध्ये पहिल्यांदा एक्स इक्वल टू 0 व्हॅल्यू पुट करणार, आणि एक्स इक्वल टू 0 व्हॅल्यू ही पी एम एफमध्ये पुट केल्यानंतर मला प्रोबॅबिलिटी ऑफ 0 काय मिळेल, तर पी मिळेल, फक्त पी. आता मग मला जर त्या प्रोबॅबिलिटी ऑफ 0 P0 वरून जर P1 काढायची असेल, प्रोबॅबिलिटी ऑफ 1 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 ही जर मला काढायची असेल तर मी काय करणार, तर तुमचं आपलं जे रिकरन्स रिलेशन आहे त्या रिकरन्स रिलेशनमध्ये एक्स इक्वल टू 0 ही व्हॅल्यू पुट करणार. आता ह्या रिकरन्स रिलेशनमध्ये वरती मी जो बॉक्स केला आहे त्या रिकरन्स रिलेशनमध्ये जर एक्स इक्वल टू 0 व्हॅल्यू पुट केली तर मला काय मिळेल बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस 1 इज इक्वल टू क्यू इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ 0. आता प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस 1 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 1, आणि क्यू इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ 0 मी किती काढली आहे, तर पी काढली आहे, तर ती पी तिथं प्रोबॅबिलिटी ऑफ 0च्या ठिकाणी पुट होईल. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 1 ही मला किती मिळेल, क्यू इंटू पी मिळेल. हे मी रिकरन्स रिलेशनचा वापर करून काढेल. तशीच सिमिलरली मी प्रोबॅबिलिटी ऑफ 2 पण काढू शकतो. ती प्रोबॅबिलिटी ऑफ 2 काढत असताना मी रिकरन्स रिलेशनमध्ये काय करणार, तर एक्स इक्वल टू 1 अशी व्हॅल्यू पुट करणार. म्हणजे एक्स इक्वल टू 1 व्हॅल्यू पुट केल्यानंतर मला रिकरन्स रिलेशनमध्ये 1 प्लस 1 प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस 1 इज इक्वल टू क्यू इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ 1 असं मिळेल. मग प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस 1 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 2, आणि क्यू इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ 1 किती आहे, तर क्यू इंटू पी आहे, तर ती क्यू इंटू पी असं मिळेल. आणि मला फायनल प्रोबॅबिलिटी ऑफ 2 काय मिळेल, तर क्यू स्क्वेअर इंटू पी. अशा पद्धतीने मी सक्सेसिव्हली प्रोबॅबिलिटीज काय करू शकतो, काढू शकतो ह्या रिकरन्स रिलेशनचा वापर करून. अशा पद्धतीनं हे जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनचं रिकरन्स रिलेशन आहे सक्सेसिव्ह प्रॉयल्टीज काढण्यासाठी. अशा पद्धतीनं आपण जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनचं PGF, त्याची मेमरीलेस प्रॉपर्टी आणि त्याचं रिकरन्स रिलेशन आपण
बघितलेलं आहे. आपल्याला काय अडचण असल्यास आपण कमेंटमध्ये लिहू शकता. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.